क्षेत्ररक्षण सजवा लगेचच जॉर्ज 11 स्टार कल्याण बनाम आपण पाहिलं साई सिटी अंधेरी मधला हा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्याच्यानंतर मी विनंती करेल लगेचच मेगा फिनालेसाठी रेडी राहायचंय. संघाचा विचार केला पंच अंपायर लगेच मैदानाचा ताबा पण घ्यायचा. दोन्ही पंच आलेले आहेत आशिष सर आणि अर्थातच मना सरांना आपण पाहतोय. बिलजी पाचारणे सर आणि अर्थातच मना सरांना आपण पाहतोय. रोहन आणि देवकरण परमार. देवकरण स्ट्रायकिंग वरती आपण पाहतो वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फेकी केली होती. अर्थातच चला सुरुवात करा प्लीज. गोलंदाज सुरुवात करा. फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. प्लीज सुरुवात करा. पहिला चेंडू डिलिव्हर करा. चला जाऊया लगेच. सुरुवात करा प्लीज. बिग फाईट बिग बॅटल हिंदुस्थान माथेरी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय 2025 सेमीफायनल 2. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचे. आपल्याला जास्त वेळ दिला जाणार नाही कारण ऑलरेडी खूप जास्त डिले झालाय. वेळेचं बंधन आमच्यावरती आहे. पहिल्या चेंडूवरती देवकरण परमारने हल्ला चढवण्याचा प्रयत्न डीप पॉइंट वरती केला होता परंतु एक धाव तिथे भेटते आणि एका धावेने आपण विचार केला. धावफलक श्री गणेशा सेमीफायनल 2 चा होतोय. स्विच हिट सिंगल. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत दंडित करतायत. वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकी करतोय. वैभव तिथे होता. आधुनिक चौकार आपण पाहतोय. देवकरण परमार याच्यासाठी ओळखला जातो. मीरा भाईंदर वरून मी प्रवास करून का इतक्या लांबवर आलोय त्याचं उदाहरण आपण पाहिलं. इथे मात्र वाईट चेंडू आहे. वाईटच्या माध्यमातून ही सुद्धा धाव भेटते आणि धावफलक 8 आकड्यावरती आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. अगदी सरळ बॅटिंगला फडका खेळलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 9 आकड्यावर. हा सुद्धा फडका चांगला. क्षेत्ररक्षण. एक धाव झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. थोडीशी ताकद या फडक्यामागे कमी पाहायला भेटली. नजाकत जास्त होती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 10 या आकड्यावरती आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. डीजेला देऊया संदीप.
मेगा सेमीफायनल 2 आपण पाहतो हिंदुस्थान माथेडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेच्या अर्थातच 10 वर्ष पूर्तीवरती आपण पाहिलं अभिमानाची स्वाभिमानाची 10 वर्ष संघटनेला झाली आहेत. अलॉंग द कार्पेट फटका बिपिन चेंडू खाली आलाय. लॉंग ऑन ला गोलंदाजी मार्क वरती भावेश ब्रॅव्हो नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या खेळाडूला भेटली आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल आहे. इथे मात्र आदित्य कुठेतरी चेंडू दिसलाच नाही असं वाटलं, परंतु आपण पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आपण भरपूर वेळा पाहतो. हा मिस टाइम कॅच असं म्हणायला हरकत नाहीये. मिस टाइम कॅच म्हणायला हरकत नाहीये कारण अजिबात लक्ष नव्हतं. जेव्हा चेंडू अगदी डोळ्याच्या समोर आला तेव्हा कुठेतरी अर्थातच प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांना यश आलं. सुनील विश्वकर्मा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 12 अर्थातच विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. हा सुद्धा कॅच चांगला आहे. समोरच्या दिशेने केलेला फटका ब्रॅव्होचा एक चांगला कॅच. चला बॅटर या लगेचच. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर. जर प्रतिनिधी कोण असेल, जर आवाज पोहोचत असेल लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण रेडी राहायचं. लगेचच आपल्याला लाईनअप करायचं मेगा फिनालेसाठी. धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती आहे. बॅटिंग मार्क वरती आपण पाहिलं मिस्टर विकास कांबळे चकुला नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या खेळाडूला भेटली आहे. अवांतरच्या रूपामध्ये धावे. हलक्या हाताने खेळून काढलंय. अजून एक वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा येत आहेत. आदित्य थोडस महागडं षटक. इथे मात्र डॉट बॉल आहे. अजून एक सिंगल परिपूर्ण होतीये. एका धाव्याने धावफलक 18 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झालेत. इथे मात्र वाईड चेंडू आहे. वाईडने धावफलक जाणार आहे 19 या आकड्यावर. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. यष्टीरक्षक तिथे चुकी करतोय. वैभवचा बॅकअप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
एका धावेने समाधानी व्हावं लागेल. वाईड +1. अजून एक सिंगल कंप्लीट होतोय आणि धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती आहे. म्हणजे ज्या धावांची गरज आहे त्या गतीने धावा अजूनपर्यंत आल्या नाहीये. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक सेमीफिनाले 2 हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025. सन्माननीय आदरणीय मंगळजी पाटोळे साहेब असतील, मुबारकजी शेख सर असतील, राज सर असतील यांच्या विद्यमानाने अर्थातच उद्या सालडी संकल्पना सेमीफिनाले 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजसला आपण पाहतोय. स्विच हिट विकास, काय प्रयत्न झाला तिथे डीप मध्ये काय प्रयत्न झालेत. वा वॉट स्टॉप. एक चांगलं डिस्टन्स कव्हर केलं कारण अर्थातच कुठेतरी डीप थर्डमॅन वरून आपण डीप पॉइंटचा प्रवास गाठलाय. उन्मेषने मात्र क्षेत्ररक्षण केलं. कट करायचं होतं बॅकफुटला, संपर्क झाला. अर्थातच स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. कौतुक करावं लागणार सुनील विश्वकर्माचं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा थोडंसं डाऊट होता परंतु सुनील विश्वकर्मा स्वतः बोलला की नाही मी मैदानाच्या बाहेर जातो. आणि आता सुद्धा आपण पाहिलं ज्या अर्थातच क्रिकेटवरती आपण अतोनात प्रेम करतो त्याच्याशी अर्थातच खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे, लॉयल्टी दाखवणं गरजेचं आणि तेच सुनील विश्वकर्माने दाखवली आहे. हॅट्स ऑफ असेल सुनील तुला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय. त्याला बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. यशला आपण पाहतोय. चला अजूनही कोणाचं जर जेवण बाकी असेल तर स्टेजच्या मागे जेवणाची व्यवस्था थोड्या अवधीसाठी पुन्हा एकदा ओपन झाली आहे तर आपण आस्वाद घेऊ शकता. उत्तम चवीचे जेवण आपल्याला भेटेल. जर कोणाचं जेवण अजूनही बाकी असेल तर स्टेजच्या मागे अर्थातच थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा काउंटर ओपन झालाय. मेगा सेमीफिनाले आपण पाहतो. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन. आपण पाहतो अनेक मान्यवरांची मांदियाळी. सन्माननीय आदरणीय विजयजी जाधव साहेब, महाकाल माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना भिवंडीचे सचिवपदी अर्थात विराजमान आहेत. त्यांच्या समवेतच याच संघटनेचे सल्लागार रितेजी जोशी साहेब असतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं अनेक मान्यवर अजून आहेत. महेशजी मोहिते सर, शानजी हिरवळे साहेब आपल्यासोबत आहेत. या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकणाने आभारी आहेत. व्हेरी वॉर्म वेलकम एव्हरीवन. पुन्हा एकदा आम्ही आभारी आहेत की आपण वेळातला वेळ काढून इथे आलात. आणि जॉर्ज 11 कल्याण स्टार संघासोबत इंजरी थोडंसं आज अडचणीची बाब आपल्याला दिसली आहे. थोडंसं पहिले आपण पाहिलं रोहन चिल्ले इंजर्ड झाला आणि आता मात्र कुठेतरी छकुला
27 सेकंड 26 अर्थातच टोटल ठेवलंय. प्रणव मुकेश रॉयल चेंबूर टीम रेडी राहायचं. लगेचच आपल्याला विदिन मिनिट मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला सुरुवात करा पंच. दोन्ही टीम सज्ज झाल्यात. आपण सुरुवात करायची आहे. सत्तावीसचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी गणेश आणि आदित्य जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमकता ही गणेशची ओळख आहे. अफलातून फलंदाजी त्याने अर्थातच राजापूर वियंग पॅकर माझगाव विरुद्ध सुद्धा केली होती. तीच आक्रमकता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पहिल्या चेंडूवरतीच गणेश तंबूच्या आसराला गॉन. चला जेवणाचं काउंटर अजूनही ओपन आहे. जर कोणाचं अर्थातच जेवण राहिलं असेल तर प्लीज आपण आस्वाद घ्यायचे. इथे मात्र वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून ही धाव येते. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सफर आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 कळवा. स्विच इट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर आपण ओव्हरऑल मध्ये भरपूर वेळा पाहिलं असेल परंतु स्टँड अँड डिलिव्हर आपण अंडरम मध्ये सुद्धा पाहतोय. व्हॉट अ शॉट. त्या स्टान्सवरती मात्र अर्थातच फलंदाज उभा राहिला आणि त्यानंतर मात्र अलॉंग द कार्पेट येतोय हा क्रॅकिंग चौकार. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि आता मात्र धावफलक 7 या आकड्यावरती आहे. 7. स्विच हिटचा प्रयत्न. तिथे सुद्धा एक धाव कंप्लीट होतीये.
इथे मात्र हा डॉट चेंडू आहे, अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राजाभाऊ गवारी साहेबांची उपस्थिती आपल्यासोबत लाभली जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा साहेब आपल्यासोबत उपस्थित राहत आहेत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतो अर्थातच माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय राजाभाऊ गवारी साहेब आपल्यासोबत जोडले जात आहेत. अतोनात प्रेम साहेबांच्या संपूर्ण स्पर्धेवरती राहिले आणि त्यांच्या समवेत एक मोठा सहकारी वर्ग सुद्धा आहे. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणाने वेलकम करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक अप्रतिम नेता, अप्रतिम वक्तृत्व, नेतृत्व सन्माननीय आदरणीय राजाभाऊ गवारी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये. सर्व सहकारी वर्ग जो आहे त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025चा सेमीफिनाले 2चा सामना अर्थातच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्याच्या समवेत अर्थातच 10 धावा धावफलकावरती झाल्यात. 27चा पाठलाग करायचा आहे. 17 मध्ये 17ची गरज. एका बाजूला साई सिद्धी अंधेरी तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 स्टार कल्याण. सेमीफिनाले 2 सुरू आहे. लगेचच मेगा फिनाले सुरुवात होईल. पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एक डॅशिंग वक्तृत्व, नेतृत्व माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय राजाभाऊ गवारी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय मुख्य मंचावरती आहे आणि अर्थातच आमचं सौभाग्य आहे की एवढ्या अर्थातच बिजी शेड्यूल मधून सुद्धा साहेब आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. आणि त्यांच्या समेत अनेक सहकारी वर्ग आहेत त्यांचं सुद्धा मी वेलकम करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे खरा परंतु एक धाव रोखू शकत नाही आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 12 या आकड्यावर. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक करते सन्माननीय आदरणीय मंगेशजी पाटोळे साहेब असतील, मुबारकजी शेख सर असतील, राज सर असतील यांच्या विद्यमानाने एक बडं मोठं आव्हान आपण पाहिलं तर अर्थातच कळवामध्ये आपण पाहतो एक मोठं आयोजन नियोजन अंडरमचं. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. सिंगल तिथे परिपूर्ण होईल का? ती सिंगल कंप्लीट झाली. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 13 या आकड्यावरती. राजेंद्रजी रणसोरे साहेब सुद्धा आपल्यासोबत उपस्थित होतात. वेलकम असेल साहेब आपलं सुद्धा. आणि अर्थातच आताही जेवणाची व्यवस्था सुरू आहे. एक उत्तम आयोजन नियोजन. जर आपलं जेवण झालं नसेल तर प्लीज कॉमेंट्री स्टुडिओच्या अगदी मागे आपण चांगल्या जेवणाचा उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. ही सुद्धा संकल्पना आपण पाहतो थोडीशी नवीन आहे. पहिलंच वर्ष आयोजन नियोजनाचं आहे परंतु प्रत्येक गोष्टीची वाट बघितली गेली आहे आणि अर्थातच लाऊड अपील झाली आहे. वाईटचा इशारा आहे म्हणजे ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च खूप जास्त करतोय. राजाभाऊ गवारी साहेबांची उपस्थिती अर्थातच आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण पाहतोय साहेबांना स्वतः मुख्य मंचावरती आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा ओपनिंग सेरेमनीमध्ये आवर्जून साहेबांनी अर्थातच भेट घेतली होती या स्पर्धेची. इथे मात्र बॅकअपला नाहीये. बॅकअपला जर खेळाडू असता तर रोहनने मात्र 100% चेंडू थ्रो केला असता, चान्स घेतला असता कारण 27 धावा डिफेंड करताना कुठेतरी चान्स घेणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला खरा. एक धाव तिथे पूर्ण होतीये. थेंबे थेंबे तळे साचवण्याचा प्रयत्न होतो कारण 27चाच पाठलाग करायचा आहे. सेमीफिनाले 2 आपण पाहतोय. पहिलं वर्ष या संघटनेचं जर विचार केला 10 वर्ष झाले आणि संघटनेचं ब्रीदवाक्य आहे धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 12 मध्ये 12ची गरज आहे.
कामगार हिताय कामगार सुखाय या ब्रीदवाक्यावरती एकमेव धरातलावरती काम करणारी संघटना म्हणजे अर्थातच हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना सदैव तत्पर असणारी कामगारांच्या हितासाठी आणि अर्थातच उज्ज्वल भविष्यासाठी अशी संघटना आपण पाहतो आणि अनेक पदाधिकारी सुद्धा संघटनेचे आपण मुख्य मंचावरती पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र डॉट चेंडू समीकरणामध्ये बदल धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्या 10 मध्ये 12ची गरज. गोलंदाजी मार्क वरती देवेन. इथे मात्र डॉट चेंडू आहे. आता मात्र समीकरण येणाऱ्या 9 मध्ये 12ची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं स्पीडअप करा प्लीज, कारण मेगा फिनाले सुद्धा आपल्याला खेळवायचे. इथे फटका चांगलाय, हा फटका चांगलाय. चौकार आला. यस डीजेला विनंती करू. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू येतोय. धावफलक 19 या आकड्यावरती आहे. 27चा पाठलाग अर्थातच करायचा होता, म्हणजे 7 मध्ये 8ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट येतोय हा ब्रँडेड व्हीआयपी डायसला सलामी देणारा चौकार. चला स्पीडअप करा. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जसं सामना संपतोय. मेगा फिनालेचा सामना लगेचच आपण तिथे टॉस क्लिअर करूया. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 6 मध्ये 4ची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे, कारण आता मात्र समीकरण येणाऱ्या 5 मध्ये 4ची गरज आहे.
बिपिनला आपण पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन हिंदुस्थान माथेरे ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित एक दैदिप्यमान आयोजन नियोजन सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेब असतील, मुबारकजी शेख सर असतील, राज सर असतील यांच्या विद्यमानाने एक देखणं आयोजन नियोजन आहे. आणि अर्थातच मान्यवर सन्माननीय आदरणीय राजाभाऊ गोवारी साहेबांची उपस्थिती अर्थातच वंदनीय आहे. आणि अनेक सहकारी वर्ग. इथे डॉट बॉल आहे, डॉट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. चला डगआउट मधून आपण कॉल द्यायचा नाहीये, तो कॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये. पंच अर्थातच सत्सद विवेक बुद्धी अर्थातच आहे फलंदाजाची. आणि ऑलरेडी टाइम सुद्धा क्रॉस झाला आणि डगआउट मधून सुद्धा आवाज आलाय. शेक्सला डॉट बॉल येतोय. चला प्ले डिसिजन आलेला आहे, सुरुवात करायची आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल तिथे भेटते म्हणजे 3 मध्ये 3 ची गरज. सेमीफायनल 2 आपण पाहतो. हिंदुस्थान माथेरे ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित हिंदुस्थान माथेरे कामगार चषक 2025 हे भव्य दिव्य अंडरम सर्कल क्रिकेटचा आस्वाद आपण घेत आहेत. इथे प्लेड स्विंग अँड मिस. आता मात्र समीकरणाचा विचार केला. 2 मध्ये 3 ची गरज आहे. 2 मध्ये 3 ची गरज. 2 मध्ये 3 ची गरज. डॉट चेंडू आल्यात आणि हेच मात्र जॉर्ज 11 कल्याण स्टार संघाचं वैशिष्ट्य आहे. रोहन चिल्ले आपण एसटीच्या मागे पाहत आहे. 2 वाईट जरी एकदा आले होते त्याच्यानंतर सुद्धा अगदी संयम त्याने दाखवला होता. चला घाई करा थोडीशी रोहन प्लीज. आणि इथे मात्र गडी बाद. 1 मध्ये 3 ची गरज आपण पाहिलं. अर्थातच कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 धाव्यांची गरज होती. देवकर्ण परमार का मी मीरा भाईंदरचा प्रवास करून अर्थातच कळवा नगरीमध्ये आलोय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू पुन्हा डॉट, 5वा चेंडू पुन्हा विकेट. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 1 मध्ये 3 ची गरज.
बॅटिंग मार्क वरती स्वतः कर्णधार येतोय कंपल्सरी चेस. जेव्हा जेव्हा आपण कळवा नगरीमध्ये येणार आहेत ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 आपण पाहतो. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. तेजस. तेजस स्वतः कर्णधार बॅटिंग साठी आला आणि तेजस वरती जबाबदारी सोजय. सेमीफिनाले 2 आपल्याला अगदी अर्थातच पाहायला भेटतंय. 1 मध्ये 3 ची गरज आणि अर्थातच स्वतःला सांगावं लागणार आहे शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. शेवटच्या चेंडूचा थर्रार आपण पाहतोय. 1 मध्ये 3 देवकरण विरुद्ध तेजस. तेजस विरुद्ध देवकरण. गोलंदाज की फलंदाज. फलंदाज की गोलंदाज. फटका फसतोय. जॉर्ज 11 स्टार कल्याण इनटू द मेगा 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 फिनाले. चला लगेचच यायचंय साई सिद्धी अंधेरी. आपण आपला सन्मान चिन्ह घ्यायचं आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर देवकरण परमार ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी.